आपल्या राज्यामध्ये सगळेच जण पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी असं फार अभिमानाने बोलतात. अगदी खरं आहे. तर तुम्हाला सांगतो, मला हे सांगताना अक्षरशः अंगावर रोमांच येतात की 2,500 लोक आली तिथे. फॅमिली क्राऊड क्रिकेटकडे वळवण्यात खरं कोणी यश मिळवलं असेल तर ते IPLनी आहे. बरोबर. झहीर खान जेव्हा त्यांच्या करिअरच्या पीकला होते तेव्हा त्यांनी पुण्यात रेस्टॉरंट सुरू केलं होतं झहीरकेज नावाने. बरं. आणि काही रेफरन्समधनं झहीर खानच्या त्या रेस्टॉरंटसाठीचं PR करायची मला संधी मिळाली. वा वा. इंडिपेंडंट म्हणून हँडल करणाऱ्या पहिल्याच मॅचमध्ये असा एक छान किस्सा धोनीच्या बाबतीत माझ्यासोबत घडला. कधीतरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आपण भेटलो होतो आणि त्यांच्याशी 4-5 मिनिटं बोलण्याची आपल्याला मोठी गोष्ट आहे. नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम मला रसिको तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. भरत बलवल्लींचा गेल्या रविवारी जो एपिसोड तुम्ही बघितला, इतक्या छान प्रतिक्रिया मला मिळाल्या आहेत. बस अशाच प्रतिक्रिया द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. मग माझा प्रयत्न असाच राहील की भरतजींसारखे छान छान कलाकार मी माझ्या पॉडकास्टच्याद्वारे माझ्या चॅनलवर आणू शकेन. रसिको, आजपर्यंत तुम्ही माझ्या या ध्येयवेडे कलाकार या सिरीजमध्ये अनेक गायक, गायिका, संगीतकार, अभिनेते अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती तुम्ही ऐकल्या आहेत. आपण एखाद्या महोत्सवात जातो, सांगीतिक महोत्सवात 3-3 दिवस छान ते फेस्टिवल एन्जॉय करतो, त्या संगीताचा मनमुराद आनंद घेतो. पण हे महोत्सव इतके छान प्रकारे घडून येण्याकरता त्याच्यामागे ना खूप एक मोठी टीम वेगळीच सगळी एक कार्यरत असते आणि त्यांनी छान काम केलं तरच ही गायक मंडळी कम्फर्टेबल असतात आणि मग ते आपल्याला त्या सभेचा आनंद देऊ शकतात. त्यातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे PR, आणि तो इतका महत्त्वाचा आहे आजकाल या सोशल मीडियाच्या जगात. त्यामुळे आमचे मित्र तुषार जोशी या क्षेत्रात त्यांचं फार मोठं नाव आहे. आज आपण त्यांना भेटूया. नमस्कार तुषारजी. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम स्वरश्रीतर्फे आणि पर्सनली माझ्यातर्फे तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मला खरंच ना खूप उत्सुकता आहे आणि ते थोडंसं ना रसिकांना कळावं हा माझा उद्देश आहे की सवाई गंधर्व, मी आत्ता जे नाव घेतलं, सवाई गंधर्व म्हटलं म्हणजे लोक अनाऊन्स झालं की लोक तिकीट काढून पटकन जातात. पण या मागे जे काय घडत असतं ते एक्झॅक्टली PR म्हणजे काय. मग अशा महोत्सवात किती जुना महोत्सव आहे, पण अशा महोत्सवाकरता सुद्धा PRची गरज पडते का, हा एक रसिकांच्या डोक्यातला प्रश्न. मला माहिती आहे, पण रसिकांच्या दृष्टीने. आणि मग एक्झॅक्टली तुम्ही काय तुमचं कामाचं स्वरूप असतं. सर्वप्रथम तर परागजी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आजच्या तुमच्या या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये मला बोलवलं आणि ह्या विषयाला एक लोकांसमोर आणायचा जो काही हा प्रयत्न आहे त्यामध्ये मला संधी दिली, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. तुमचे पॉडकास्ट मी रेग्युलर बघतो आहे आणि खूप छान छान कलाकारांचे विचार त्या निमित्ताने ऐकायला मिळतात. मी सुद्धा बऱ्याचदा तुमचे पॉडकास्ट बघतो आणि त्याच पॉडकास्टमध्ये आज तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याविषयी, त्याबद्दल विशेष आभार. आता खरं सवाई गंधर्व हा विषय पुण्यात किंवा भारतात क्लासिकल म्युझिकच्या संबंधित रसिकासोबत किंवा क्लासिकल म्युझिकच्या एखाद्या कलाकारासोबत जर निघाला तर आपोआप त्याचं मन असं प्रसन्न होऊन जातं. बरोबर. आय थिंक भारतरत्न पंडित भीमसेन जोशींची ही खूप मोठी दैवी देणगीच आहे सवाई गंधर्व, असं म्हटलं तर हरकत नाही. आणि लोकांचं प्रेम आणि कलाकारांची त्यावर असलेली श्रद्धा यामुळे तो यावर्षी 17व्या एडिशनमध्ये आहे. क्या बात आहे. म्हणजे यंदा 18 ते 22ला जो सवाई गंधर्व होईल, 18 ते 22 डिसेंबर या काळामध्ये, तो 17वा सवाई गंधर्व संगीत महोत्सव असेल. सवाई गंधर्वाचं वैशिष्ट्य असं की आपण ज्याला पिलग्रिमेज म्हणतो, वारी, की वर्षातनं एकदा आपल्याला वारी करावीशी वाटते किंवा त्या प्रोसेसचा पार्ट व्हावंसं वाटतं. तसं शास्त्रीय संगीत ज्यांना आवडतं किंवा शास्त्रीय संगीताचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी माझ्या दृष्टीने सवाई गंधर्व एक वारीपेक्षा कमी नाही, तर तत्समच काहीतरी आहे असं म्हणलं तर हरकत नाही. जगभरातनं अभिजात शास्त्रीय संगीताचे चाहते हे सवाई गंधर्वची वाट पाहतात. गंमत म्हणून सांगतो, साधारणतः गेली 20-21 वर्ष मी सवाई गंधर्वच्या टीमचा पार्ट आहे. मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा. आणि सवाई गंधर्वच्या तारखा खरं 2 ते 3 महिने आधी डिक्लेअर कराव्या लागतात. त्याची मागची कारणच ही आहेत
की सवाई गंधर्वला देशातनं आणि परदेशातनं येणाऱ्या रसिकांची संख्या खूप मोठी आहे. तर परदेशातल्या रसिकांना कायम त्यांचे जे तिकिटिंग असतं त्याच्या तारखा आणि त्या निश्चित करण्यासाठी त्यांना थोडा आधी या महोत्सवाची तारीख कळली तर त्यांना फायदा होतो. आणि इवन जे भारतातनं जी येतात त्यांनाही आपले रिझर्वेशन्स करणं वगैरे इझी होतं. त्यामुळे 2 ते 3 महिने सवाई गंधर्वच्या तारखा डिक्लेअर कराव्या लागतात असं त्याचं कारण आहे. आता तुम्ही मला विचारलं की सवाई गंधर्वसारख्या महोत्सवाला ज्याचं मनामध्ये लोकांच्या इतकं मोठं स्थान आहे किंवा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातला कदाचित हा सगळ्यात मोठा महोत्सव आहे भारतातला की जो कुठल्याही शासकीय मदतीशिवाय फक्त प्रायोजकांच्या प्रेमाखातर रसिकांच्या प्रेमाखातर हा अव्याहतपणे सुरू आहे. तर सवाई गंधर्वला PR ची गरज आहे का? तर सध्याच्या घडीला अशी गोष्ट आहे की तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुमच्यावरून आढळते. तर त्या केसमध्ये तुमचा जो काही प्रॉडक्ट असेल, तुमचा जो काही महोत्सव असेल, तुम्ही ज्या कामासाठी PR करताय त्याची माहिती तुमच्या रसिकांपर्यंत ती पोचली पाहिजे. आणि ती पोचली पाहिजे, ती कन्सिस्टंटली पोचली पाहिजे. कारण की अरे मी ऐकलं होतं कधीतरी पण आता विसरून गेलो मी, असं होऊन चालत नाही. तर तुम्ही जर आत्ता पाहिलं असेल तर इतक्यात फिल्म प्रमोशन्स जेव्हा होतात तर फिल्म प्रमोशन होताना जास्त प्रमोशन हे फिल्म रिलीजच्या 1 महिना आधीच सुरू होतं. त्याच्या मागचं लॉजिक हे आहे की त्या प्रमोशनचा जो काही इम्पॅक्ट आहे ते फ्रेश राहावं, ते ऑडियन्सच्या मनात फ्रेश राहावं आणि त्या प्रमोशनचा इम्पॅक्ट होऊन तो ॲक्शनमध्ये ट्रान्सफॉर्म व्हावा आणि त्या माणसाने तिकीट काढून सिनेमा पाहायला जावं. तर सवाई गंधर्वमध्ये असं आहे की सवाई गंधर्व आम्ही यायच्या आधी पण 50 वर्ष होताच होता. एक्झॅक्टली. आम्ही आल्यानंतर त्यात PR च्या दृष्टिकोनातून काय बदल केले तर सवाई गंधर्व हा सगळ्यांचा आहे. हा पुण्यातल्या प्रत्येक रसिकाचा सवाई गंधर्व आहे. सवाई गंधर्वशी संबंधित माहिती जी आहे ती माहितीचा फ्लो हा आपल्याला कशा पद्धतीने डिवाइड करता येईल आणि फोकस ठेवून तो फ्लो ती माहिती जर तुम्ही दिलीत तर कदाचित त्याला मिळणारं कव्हरेज हे वाढू शकतं. आणि त्याला मिळणारं कव्हरेज जर वाढलं तर तो जास्त रसिकांपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे रसिकांना त्याचा लाभ घेता येईल. बरोबर. अशा लॉजिकनी सुरुवातीला काम करून सवाई गंधर्व संबंधित सगळी माहिती जी असते जी पब्लिक डोमेनमध्ये शेअर करावी लागते ती माहिती संकलित करून ती वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचेल याचा अभ्यास करून त्याचे नंबर ऑफ ऑकेजन्स वाढवायचा प्रयत्न आम्ही केला. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे माहिती आहे, ती माहिती तुम्ही एकाच दमात जर सांगून टाकली तर कदाचित तुम्हाला एकदाच त्याचं कव्हरेज मिळणार आहे. पण सवाई गंधर्वसारख्या मोठ्या महोत्सवाला संगीताच्या रसिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात जर पोहोचवायचं असेल, आजच्या या काळात जेव्हा तुम्हाला म्हटलं प्रत्येक चॅनलमधनं इन्फॉर्मेशन येऊन तुमच्यावर आढळते आहे, अशा केसमध्ये तुम्हाला मल्टिपल ऑकेजन्सला सवाईची माहिती जाणं आणि ज्या योगे सवाई लोकांच्या मनात राहणं आणि त्यांना लक्षात राहणं की आपल्याला या तारखांना हे कलाकार आहेत आपल्याला जायचं आहे, या अनुषंगाने त्याचे कार्यक्रमाच्या आधी याची जी इन्फॉर्मेशन आहे ती मल्टिपल फेजेसमध्ये शेअर केली जाते जेणेकरून त्याचं कव्हरेज वाढवायचा प्रयत्न केला जातो. आणि त्या निमित्ताने खरं त्याचं अंतिम लक्ष एकच आहे की जास्तीत जास्त संगीताच्या रसिकांपर्यंत त्याविषयीची माहिती पोचावी आणि त्यांनी त्या महोत्सवाला यावं आणि अभिजात शास्त्रीय संगीताचा आवर्जून आनंद घ्यावा. मग मला एक तुम्हाला विचारायचं, या PR क्षेत्राकडे तुम्हाला का वळावं असं वाटलं? खरं तर माझं मास कम्युनिकेशनचं बॅकग्राऊंड लागतं. बरोबर. माझ्याकडे मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझमचं असं कुठलं तांत्रिक किंवा फॉर्मल शिक्षण ज्याला म्हणतो आपण औपचारिक शिक्षण तसं नाही. मी खरं तर आवडीपोटी या क्षेत्रामध्ये आलो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्या कारणास्तव मला इकडे यावंसं वाटलं तर या फील्डमध्ये मोनोटोनी नाही. करेक्ट. म्हणजे एकच मी काम करत बसलोय. म्हणजे काम जरी मी एक करत असलो तरी त्याचे विषय वेगळे असतात. म्हणजे आज सवाई गंधर्वसाठी काम करतोय, कधी IPL साठी काम करतोय, कधीतरी एखाद्या कॉर्पोरेट हाऊससाठी काम करतोय, कधी एखाद्या कला महोत्सवासाठी काम करतोय. तसे विषय खूप वेगवेगळे असतात त्यामुळे तुमच्या कामात ती मोनोटोनी येत नाही. तर ती मला माझ्या कामात नको होती. तर मला हे फील्ड आवडलं आणि मग मी या फील्डमध्येच काम करायचं ठरवलं. तर गेली 20 ते 25 वर्ष या फील्डमध्ये आहे. मग सवाई गंधर्वसारखे अजून कुठले महत्त्वाचे महोत्सव तुम्ही याच्याकरता PR करता? खूप चांगला प्रश्न विचारला. या निमित्ताने एक गोष्ट अजून सांगतो की आपल्या राज्यामध्ये सगळेच जण पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी असं फार अभिमानाने बोलतात. सवाई गंधर्व तर मानबिंदू आहे या सगळ्या प्रोसेसचा. पण पुण्याला सांस्कृतिक शहर अशी ओळख मिळण्यामागे इथल्या सगळ्या कलाकारांचा आणि कलाप्रेमी रसिकांचा फार मोठा हातभार आहे. आज पुण्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य, मला वाटतं या दोघांचा खूप मोठा सहभाग आहे.
ही ओळख पुण्याला मिळवून देण्यात आणि ती ओळख टिकवण्यामध्ये. बरोबर. सवाई गंधर्वच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये काही मोठे महोत्सव होतात आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि आनंद होतो सांगताना की राहुल देशपांडेंनी आपल्या आजोबांच्या स्मृतीमध्ये सुरू केलेला वसंतोत्सव असेल, नंतर अतुल कुमार उपाध्यांनी स्वरझंकार नावाचा एक मोठा महोत्सव सुरू केला तो असेल, रघुनंदन पणशीकर सरांनी गान सरस्वती महोत्सव जो गान सरस्वती किशोरते आमोणकरांना डेडिकेट केलेला महोत्सव असेल, किंबहुना पंडित विजय गाडगे यांनी भारतातला पहिला असा जो महोत्सव कन्सेप्च्युलाइज केला की जो डेडिकेटेड आहे फक्त पर्कशन इन्स्ट्रुमेंट्सला. तर असे बरेचसे महोत्सव जे पुण्यात होतात त्या महोत्सवांमुळे ही पुण्याची ओळख कदाचित या सगळ्या आधुनिक काळातही टिकून राहिलेली आहे. मला असं वाटतं या महोत्सवांच्या आयोजकांचा आणि या महोत्सवाला अत्यंत प्रेमाने येऊन त्या संगीताचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांचा यात खूप मोठा सहभाग आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि राहुल देशपांडे यांच्या निमित्ताने यांच्या माध्यमातून वसंतोत्सव सारख्या महोत्सवासोबत मला अगदी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या वसंतोत्सवाच्या एडिशनपासून मला राहुलसोबत काम करण्याची संधी मिळाली. राहुल एक अत्यंत मल्टीफॅसेटेड आणि गुणी कलावंत आहे. त्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग पण केले. आता वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर जसं मी तुम्हाला म्हटलं तर सवाई हे एक पिलग्रिमेज सारखं आहे आणि सवाईचं वैशिष्ट्य असं आहे की सवाई गंधर्व हा अगदीच हार्डकोर आणि प्युअर क्लासिकलला डेडिकेटेड आहे. म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत त्याच्या पलीकडे सवाईत काही जात नाही आणि ती त्यांची ओळख त्यांनी जपली आहे. मला आवर्जून सांगावं असं वाटेल की भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी आणि आमचे सेक्रेटरी म्हणजे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मुकुंद संगोराम तसंच जोशी कुटुंबीय सगळे यांनी सवाई गंधर्वचं पावित्र्य भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनंतर जी फार मोठी जबाबदारी होती की सवाई गंधर्वचं पावित्र्य जपलं जावं आणि त्याचं जे स्वरूप आहे ते तसंच पूजनीय राहावं यासाठी जे काही त्यांनी एफर्ट्स घेतले आणि आजही इतक्या वर्षांनंतर अण्णांच्या पश्चात सवाई गंधर्वचं पावित्र्य अगदी थोडंही कमी झालेलं नाही. अगदी लोकांच्या मनात सवाई गंधर्वविषयी प्रेम आणि श्रद्धा अशा दोन्ही आहेत. बरोबर. थोडंसं विषयांतर होतं पण एक किस्सा सांगावा असं वाटतो मला. सांगा ना. रमणबागेमध्ये सवाई गंधर्व व्हायचा आधी. आता तो मुकुंदनगरला कटारिया हायस्कूलच्या ग्राउंडवर होतो. तर एक दिवस रात्री 10ला आता संपतो महोत्सव. एक दिवस रात्री सगळं कामं आटपून 11:15च्या सुमारास मी निघत होतो. तर त्यावेळेला मला एक यंग कपल आणि त्यांच्या हातामध्ये बाळ होतं. बरं. ते स्टेजकडे चालत येताना दिसतं. मला अजूनही अंगावर काटा येतो ही कधी जर आठवण माझ्या डोळ्यासमोर काही कारणास्तव आली तर. बरं. तर मी पाहत होतो तर ते कपल चालत 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 स्टेजपर्यंत आलं सवाई गंधर्वाच्या आणि त्यांनी त्या लहान बाळाचं डोकं त्या स्टेजला लावलं. माझ्या अंगावर अजूनही काटा येतात. मला अजूनही अक्षरशः रोमांच उभे राहतात. मी ते पाहतच होतो फक्त. म्हणजे इतक्या रात्री सगळे गेलेले आणि एक कपल येत आहे. थोडेसे लाईट सुरू होते कारण आवरावर सुरू होती. ते कपल आलं आणि त्यांनी ते बाळाचं डोकं त्या स्टेजला लावलं. तर मला काही राहवलं नाही. मी त्यांचं सगळं झाल्यावर मी गेलो. म्हणलं तुम्ही हे असं का केलं. तर ते म्हणाले की आमची मला अजूनही म्हणजे हे सांगताना जे रोमांच येतात आय कॅन स्टील म्हणजे फील दॅट एक्साइटमेंट आणि क्युरिओसिटी विच आय कुड एक्सपिरियन्स दॅट टाईम. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही असं का केलं. तर ते मला त्यांचं उत्तर असं होतं की भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी सुरू केलेला हा रंगमंच आमच्यासाठी देवळापेक्षा कमी नाही आणि आमची अशी इच्छा आहे की आमचा मुलगा कलेच्या क्षेत्रात यावा आणि जर कलेच्या क्षेत्रात आला तर त्यांनी भीमसेन जोशींसारखंच मोठं नाव करावं. तर या मंचाच्या रूपात त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा म्हणून आम्ही आमच्या मुलाला इथे याला त्याचं डोकं या रंगमंचाला लावून चाललो. म्हणजे यावरनं लक्षात येईल की काय लोकांची पावित्र्य आणि लोकांची भावना आणि श्रद्धा किती आहे त्या महोत्सवावर. तर ते सगळं त्याचं जे प्रोफाईल आहे ते जोशी फॅमिलीनी आणि सगळ्या विश्वस्तांनी हे जपलं आहे भीमसेन जोशींच्या पश्चात. त्याच्यामुळे त्याची ती आयडेंटिटी बरकरार आहे आणि ते सगळं तसंच होतं आहे अगदी व्यवस्थित शिस्तीमध्ये होतं आहे. राहुल देशपांडेंसोबत जेव्हा मला काम करायची संधी मिळाली वसंतोत्सवाच्या माध्यमातून मग त्यावेळेला मी असं सांगेन की राहुलनी एक खूप छान प्रयत्न केला. त्यांनी थोडंसं शास्त्रीय संगीत हे तरुणाईपर्यंत नेण्याचा एक प्रयत्न केला असं मला वाटतं. तो राहुल आता मित्र असल्यामुळे तो म्हणू शकतो. खरं तर खूप मोठा कलाकार आहे राहुल. आज हजारो संगीत रसिकांच्या गळ्यातलं ताईत आहे पण मित्र असल्यामुळे कदाचित तू म्हणू शकतो. तर राहुलनी कायम आम्हाला असं ब्रीफ दिलं आमच्या टीमला की वसंतरावांना सगळ्याच जॉनरचं सगळ्याच पद्धतीचं म्युझिक आवडायचं. तर त्याच्यामुळे वसंतोत्सवला मी वर्ल्ड म्युझिकची थीम देणार आहे. म्हणजे वसंतोत्सवमध्ये ती एक फ्लेक्झिबिलिटी असेल की मला कुठला नवीन फॉर्मॅट जर इंट्रोड्यूस करायचं असेल त्या प्लॅटफॉर्मवर तर हा प्लॅटफॉर्म त्यासाठी ओपन आहे. त्याच्यामुळे फक्त इथे अभिजात शास्त्रीय संगीत असेल पण कुठलाही संगीताचा नवीन प्रकार आणि एखादा नवीन प्रयोग हे सुद्धा करायला वसंतोत्सवचा प्लॅटफॉर्म हा आपण उपलब्ध करून देऊ. कारण हा आहे
पंडित वसंतराव देशपांडे डेडिकेट केलेला महोत्सव. आणि त्यांचं आवड ही वर्ल्ड म्युझिकची होती, त्यांना सगळ्याच पद्धतीचं म्युझिक एन्जॉय करायला आवडायचं. तर मला वाटतं राहुलनी हा जो विचार केला, आणि राहुल स्वतः यंग आयकॉन असल्यामुळे म्युझिकचा, एक नवीन श्रोता जो थोडासा क्लासिकलच्या जवळ जाऊ शकतो पुढे चालून, असा श्रोता तयार करण्याचं एक चांगलं काम राहुलनी वसंतोत्सवाच्या माध्यमातून केलं असं मला वाटतं. कधी कधी थोडंसं क्रिटिसिझम असतं की तुम्ही इथे जॅझचा बँड आणला, कधीतरी रॉक बँड आणला, पण या सगळ्या निमित्ताने असं पाहिलं तर एक यंग, म्हणजे जे राहुलकडे बघणारा जो त्याचा एक लॉयल फॅन बेस आहे, तो त्या निमित्ताने वसंतोत्सवला आला आणि कुठेतरी त्याला शास्त्रीय संगीताचं थोडं इंट्रोडक्शन झालं असं मला वाटतं. खरंच आहे. आणि हे मला असं वाटतं वैशिष्ट्य होतं वसंतोत्सवचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुलनी कालानुरूप खूप चांगले प्रयोग केले. मी काही प्रकल्पांमध्ये राहुलसोबत काम पण केलंय, जसं संगीत नाटक रिवाईव्ह करणे, कट्यार काळजात घुसली, संशय कल्लोळ, असे काही संगीत नाटकं त्यांनी पिरियॉडिकली रिवाईव्ह केले, स्वतः त्यात भूमिका केल्या. उत्तम गायक असल्यामुळे ते संगीत नाटकाला त्याला चांगला न्याय देता आला आणि रसिकांनी पण ते सगळं डोक्यावर घेतलं. तसंच आता आजच्या काळाला अनुरूप तो यूट्यूबवर सुद्धा त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि राहुल देशपांडे कलेक्टिव्ह नावाचा कार्यक्रम चांगला चालतो. तर राहुलने असे खूप चांगले प्रयोग केले, ज्या निमित्ताने एक नवीन श्रोता वर्ग या इकडे आला असं मला वाटतं. गान सरस्वती महोत्सवाचं थोडक्यात बोलायला मला आवडेल. याचं कारण असं की पंडित रघुनंदन पंचीकरांनी खरं तर गान सरस्वती किशोरीताईंना डेडिकेट केलेला हा महोत्सव आहे. म्हणजे ती एक संगीतातली इतकी मोठी पर्सनॅलिटी आहे की तिच्या नावाने काहीतरी होणं गरजेचंच होतं. बरोबर. आणि मला वाटतं भीमसेन जोशींच्या नावाने काहीतरी होतंय, पंडित भीमसेन जोशींच्या नावाने, पंडित वसंतराव देशपांडेंच्या नावाने काहीतरी होतं, तर यांच्या नावाने पण काहीतरी व्हायलाच पाहिजे होतं पुण्यासारख्या शहरामध्ये, ज्याला तुम्ही सांस्कृतिक राजधानी म्हणता. तर मला वाटतं पंडित रघुनंदन पंचीकरांनी ते आव्हान यशस्वीपणे पेललं. खरं तर त्याचं एक वैशिष्ट्य असं विशेष वाटतं मला की श्रोतवर्ग मोठ्या प्रमाणात एक्सायटेड असायचा गाना सरस्वतीसाठी, कारण तिथेच फक्त किशोरीताई गायच्या. करेक्ट. म्हणजे ऑफलेट जर तुम्ही पाहिलं तर त्या आला तर तिथे गायच्या. त्याच्यामुळे संगीतप्रेमीमध्ये खूप एक्साइटमेंट असायची आणि ते गुरु शिष्याचं एक नातं होतं. त्यांचं पंडित रघुनंदन पंचीकरांवर असलेलं प्रेम, आय थिंक त्या सगळ्याचा परिपाक पाहिला तर त्यांचं गाणं रसिकांना ऐकायला मिळायचं. पण जरी गाना सरस्वती महोत्सव थोडासा शेवटी येत असला, म्हणजे सीझनच्या शेवटी म्हणून आपण विंटरमध्ये प्रामुख्याने सगळे होतात, तर मला असं वाटतं की एक अत्यंत कोझी आणि एक आपलासा वाटणारा असा एक छान मध्यम स्वरूपाचा एक शास्त्रीय संगीताचा महोत्सव असं स्वतःचं एक स्थान गाना सरस्वतीने निर्माण केलं आहे. अजून एका व्यक्तीचं मला पुण्याच्या जेव्हा शास्त्रीय संगीताशी संबंधित क्षितिजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एका व्यक्तीचं नाव मला आवर्जून घ्यावं असं वाटेल, रादर एक व्यक्ती आणि त्यांची मुलं, ते म्हणजे पंडित अब्दुल कुमार उपाध्याय. खरं तर लेट एंट्रंट आहेत. म्हणजे त्यांनी स्वरशंकर नावाचा महोत्सव सुरू केला, एक स्वर मल्हार नावाचा पावसाळ्यातला महोत्सव सुरू केला, ज्यामध्ये पावसाळ्यातल्या रागांवर आणि त्या संबंधित थीमवर असणारे काही चांगले प्रोग्राम्स कंटेंट क्युरेट करून त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचवले. तर त्या मानाने त्यांची लेट एंट्री असून सुद्धा आज त्या दोन्ही महोत्सवांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. आणि मला वाटतं पंडित अब्दुल कुमार उपाध्यायांनी जे काही मार्ग स्थापन केला किंवा जे काही हे एफर्ट घेतले त्याला त्यांची मुलं राजस आणि तेजस या दोघांनी पण खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेत. विविध महोत्सवांविषयी सांगताना शेवटचा जो महोत्सव मला असं वाटतं की आवर्जून त्याचा उल्लेख करायला हवा तो म्हणजे पंडित विजय घाटेंनी सुरू केलेला तालचक्र महोत्सव. करेक्ट. म्हणजे खरं तर तो एक खूप मोठा आणि असा आपण त्याला ॲम्बिशियस किंवा थोडासा धाडसी निर्णय असं म्हणू शकतो आपण, की जो पंडित विजय घाटेंनी घेतला. आणि परकशनला डेडिकेटेड असलेला 2-3 दिवसाचा महोत्सव करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. त्यात विविधता आणणं आणि तो सलग 10-12 वर्ष करून दाखवणं हे गंमत नाही. आणि मला अभिमान आहे की या सगळ्याच महोत्सवांसोबत त्या महोत्सवांची PR एजन्सी म्हणून मला काम करायचा काय संधी मिळाली, मला अपॉर्च्युनिटी मिळाली. मला खूप एक अभिमान वाटतो की या सगळ्या चळवळीमध्ये, सांस्कृतिक ओळख जपण्याच्या चळवळीमध्ये कुठेतरी आपला सहभाग नोंदवता आला. मला एक असं विचारायचं आहे, जसं आता तुम्ही PR करताय, राहुल नो डाऊट उत्तम गायक आहेच, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर तो काम करतोय की वसंतरावांची गायकीत आहेच, मग निर्गुणी भजन कुमारजींचं, मग त्यांनी कट्यार काळजात घुसली नाटक केलं, बरोबर, तो सिनेमा केला, मग मी वसंतराव सिनेमा केला, असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स. म्हणजे हा सिक्वेन्स कदाचित चुकत असेल, पण हे म्हणजे थोडक्यात एक करिअर डिझाईनचाच भाग आहे असावा असं मला वाटतं. म्हणून या करिअर डिझाईनमध्ये तुम्ही
PR म्हणून म्हणजे सांभाळताना मग तुम्ही गाईड करता की आता तू इथे हा शो लाव, इथे आता नको करायला, हे इथे होऊन गेलं आहे, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय, असं तुम्ही सजेशन्स देता का की आता आपल्याला हे करायला हवं? खूप चांगला प्रश्न आहे खरं तर हा म्हणजे खरं तर PR काय आहे, आपण जर असा विचार केला तर PR हे खरं तर इमेजची संदर्भात विषय आहे. म्हणजे तुमची इमेज, पब्लिक इमेज ज्याला म्हणू शकतो आपण, ती इमेज तुमची दोन पद्धतीने तयार होते. एक तर तुमचा वैयक्तिक एक्सपिरियन्स, म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला चांगला वाईट आलेला अनुभव जो असतो त्यानुसार तुम्ही त्या माणसाची इमेज तुमच्या मनात तयार करता. बरोबर. आणि दुसरी जी पद्धत असते इमेज तयार करण्याची ती म्हणजे न्यूट्रल थर्ड पार्टी एन्डॉर्समेंट्स. म्हणजे एखादा तिसरा व्यक्ती किंवा तिसरी संस्था किंवा तिसरं एखादं मेकॅनिझम जे आपल्या दोघांशी पण संबंधित नाही, बरोबर, ते जेव्हा तुम्हाला सांगतं एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या प्रॉडक्टविषयी, एखाद्या सर्व्हिसविषयी, तर तुम्ही ते बिलीव्ह करता जास्त करून. म्हणजे ज्याला आपण टिपिकल लेमॅन्स लँग्वेजमध्ये वर्ड ऑफ माउथ म्हणू. करेक्ट. म्हणजे तो एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही समजा नवीन गाडी तुम्हाला खरेदी करायची आहे कुठली तरी, तर ती नवीन गाडी खरेदी करायच्या आधी तुम्ही सगळं त्याचं लिटरेचर स्टडी करता, त्याची टेस्ट ड्राईव्ह घेता, सगळं करता. पण बऱ्याचदा तुम्ही काय करता की तीच गाडी तुमच्या मित्रपरिवारात कोणाकडे असेल तर त्याचा एक्सपिरियन्स त्या गाडीबद्दलचा काय आहे हा जाणून घ्यायचा आवर्जून प्रयत्न करता. प्रश्नच नाही, कारण गाडी घेणं हे मोठं डिसिजन आहे तुमच्या आयुष्यातलं. तर तुम्ही आवर्जून विचारता अरे कशी आहे गाडी, ॲव्हरेज देते का, चांगली, काही प्रॉब्लेम आहे का, असं तुम्ही उत्स्फूर्त त्याला प्रश्न विचारतात. त्यांनी जे ओपिनियन त्या गाडीबद्दल दिलं ते तुमच्यासाठी खूप मॅटर करतं, कारण ते थर्ड पार्टी ओपिनियन आहे. बरोबर. आणि ते वर्ड ऑफ माउथ आणि एक्सपिरियन्स मधनं आलेलं आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने त्या वर्ड ऑफ माउथ मधनं तुमची इमेज तयार होत असते. करेक्ट. तर या सगळ्या याच्यामध्ये खरं तर आता तर सोशल मीडिया पण खूप स्ट्रॉंग आहे, पण एकेकाळी कन्व्हेन्शनल मीडिया ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे प्रामुख्याने वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या, या मीडियाचा याच्यामध्ये खूप मोठा रोल होता असं आपण म्हणू शकतो. कारण एखादी गोष्ट जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल इमेज तयारी करायची असेल तर थर्ड पार्टी एन्डॉर्समेंट जेव्हा तुम्हाला लागते तेव्हा त्या एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कामाची पावती ही जर तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून मिळाली तर ती मीडिया अनबायस्ड असल्यामुळे, अनबायस्ड थर्ड पार्टी असल्यामुळे लोकांना त्याच्यावर विश्वास होता की एखाद्या व्यक्तीबद्दल जर एखादा लिडिंग न्यूजपेपर किंवा एखादा लिडिंग चॅनल बराच काळ त्याच्या चांगल्या गोष्टी कव्हर करतोय तर त्याची एक चांगली इमेज तुमच्या मनात क्रिएट व्हायला जी प्रोसेस आहे, तुम्हाला चांगलं काम करावंच लागतं पण ती प्रोसेस थोडी स्पीडअप होते. बरोबर. म्हणजे कदाचित मी खूप चांगलं काम करून 10 वर्षांनी चांगली इमेज माझ्यासाठी तयार केली असती, ती कदाचित जर तुम्हाला योग्य पद्धतीने मीडियाचा त्याच्यामध्ये जर सपोर्ट मिळाला तुमचं चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवायला तर ती प्रोसेस थोडी स्पीडअप होते. करेक्ट. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं की तुमची पब्लिक इमेज ही आमची खरं तर आमची जबाबदारी काय आहे, आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो मग तो महोत्सव असो, व्यक्ती असो, कंपनी असो, संस्था असो, त्याची पब्लिक इमेज जपणं. करेक्ट. कुठल्याही असा गोष्ट घडू नये की ज्यामुळे त्यांच्या पब्लिक इमेजला काही त्रास होऊ शकतो. तर याचा पार्ट म्हणून म्हणजे या प्रोसेसचा पार्ट म्हणून, त्याची पब्लिक इमेज जपण्याच्या प्रोसेसचा पार्ट म्हणून अशा पद्धतीचे इनपुट्स जेव्हा आम्हाला गरजेचे असतात त्यावेळेला आम्ही आवर्जून सांगतो. आणि समजा ते काही कारणास्तव त्यांना इन्क्लूड नाही करता आले तर त्या पद्धतीने त्याला कसं डील करायला लागेल याच्याविषयीची कन्सल्टन्सी देतो. आणि काय मुद्दे मग या केसमध्ये तुम्ही समोर मांडले पाहिजे मीडियासमोर त्याच्याबद्दलचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. मी कट्यार काळजात घुसली असा नाटकाचा उल्लेख केला, मग त्याचा चित्रपट करावा असा वाटला. तसे त्यांनी मला वाटतं अजून बाकी पण काही नाटकं, असं संगीत नाटकं वगैरे केली आहेत. मग त्याचंही तुम्ही काय तेव्हाही असे इनपुट्स दिले किंवा PR केला? हो. आता मला खूप अभिमान वाटतो की कट्यार काळजात घुसली सुबोध भावेंनी ते दिग्दर्शित केलं होतं नाटक आणि त्यांनीच पुढे त्याच्यावर सिनेमा पण केला. पण मी त्या नाटकाच्या टीमचा पार्ट होतो. राहुलनी माझ्यावर खूप विश्वास टाकून खरं तर वसंतरावांचा नातू त्यांचंच कॅरेक्टर करणार आहे हे खरं तर खूप मोठं शिवधनुष्य आणि खूप मोठं आव्हान होतं. कारण वसंतरावांना त्या रोलमध्ये पाहिलेली खूप मंडळी हयात आहेत. करेक्ट. आणि पुण्यात तर आहेच. हो, म्हणजे महाराष्ट्रात देशभरातही असतील पण खूप हयात होती. त्या काळामध्ये राहुलनी हे आव्हान घेणं, स्वीकारणं आणि अक्षरशः त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्यावेळेला PRच्या बाबतीमध्ये की हे आपण करतोय, याचं PR कसं करायचं तू ठरव, तू सांगशील तसं आम्ही करू. आणि तर त्याच्यासाठीचं म्हणजे प्रीमियर नाटकाचा जो पहिला शो त्याला आपण प्रीमियर म्हणतो, त्या नाटकाच्या शोच्या आधी ज्या पद्धतीने आम्ही स्ट्रॅटेजाईज केलं होतं त्याच्याविषयीची चर्चा होणं, त्याच्याविषयी चांगल्या पद्धतीने छापून येणं, ही जी काही एक विशेष गोष्ट होती त्या पूर्ण थीममध्ये ती म्हणजे
वसंतरावांचा नातूच त्यांचा रोल करणार आहे, याबद्दलची जी एक्साइटमेंट होती, त्या एक्साइटमेंटच्या अराउंड आम्हाला खूप छान PR स्ट्रॅटेजी खरं तर विणता आली. आणि आपल्या इथला एक फार महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगावासा वाटेल या सगळ्या प्रोसेसमध्ये, जो कदाचित माझ्याकडनं मिस पुढे होऊ नये म्हणून आत्ता सांगतो, याच्याशी संबंधित पण आहे आणि तो स्वतंत्र मुद्दा म्हणून पण महत्त्वाचा आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख ही जपली गेली आहे, ती जपली जाते आहे. त्यामध्ये मीडियाचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे पुण्यामध्ये कल्चरल रिपोर्टिंग किंवा कल्चरल इव्हेंट्स किंवा त्या संबंधित पर्सनॅलिटीज यांना सगळ्याच संपादकांनी आणि रिपोर्टर्सनी, कल्चरल रिपोर्टर्सनी कायम प्राधान्य दिलं आहे. म्हणजे आपल्या इथे कल्चरल रिपोर्टिंगचं एक वेगळं बीट आहे आणि जे बीट पुण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, समजलं जातं, त्या दृष्टीने त्याला महत्त्व दिलं जातं. तसंच सगळे संपादक, पुण्यामधल्या सगळ्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांचे संपादक यांचे खरंच खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये, की ते पुण्याची कल्चरल कॅपिटल म्हणून जी ओळख आहे त्यासाठी आवश्यक असणारी जागा ही कल्चरल रिलेटेड, म्हणजे कला असेल, थिएटर असेल, दृश्यकला असेल, सिनेमा असेल, या सगळ्या कलाक्षेत्राशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांना योग्य ती जागा वृत्तपत्रामध्ये देणं, त्याला तो प्रॉमिनन्स देणं, आय थिंक हे खूप मोठी गोष्ट आहे की जी संपादक कायम आपल्या पुण्यातले करत आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की राहुल सारखा एक यंग आर्टिस्ट जेव्हा काहीतरी असं मोठं आव्हान घेतो आणि ते जेव्हा तो मीडियासमोर घेऊन जातो, तर हा एक चांगला उपक्रम आहे. हे एक तो काहीतरी चांगलं करून दाखवायचा प्रयत्न करतोय, ज्यामुळे कदाचित तरुण वर्ग पण इकडे आकृष्ट होईल, यामुळे कलेचा फायदा होईल, कले क्षेत्राचा. ही जाण पुण्यातल्या वृत्तपत्रांनी ठेवून राहुलला त्यांनी जे जे काही चांगलं केलं त्या वेळेला त्यांनी अप्रिशिएट केलं आणि तितकं चांगलं कव्हरेज देऊन त्याला एनकरेज केलं. म्हणजे राहुल एक आपण एक्झाम्पल म्हणून बघतोय आता आपण बोलताना, पण असे पुण्यामध्ये इतके उदाहरण आहेत. आता फॉर एक्झाम्पल सवाई गंधर्व, तर सवाई गंधर्वाचं एक वैशिष्ट्य कदाचित मगाशी आपली चर्चा करताना राहून गेलं, तर सवाई गंधर्व कदाचित पुण्यातला एकच असा महोत्सव आहे की जिथे प्लॅटफॉर्म मोठा आहे. म्हणजे बाकी ठिकाणी कसं आहे की कलाकार तितक्या मोठीचे आहेत, तेवढे मोठ्या लेवलचे येतात, तोडीचे येतात, पण प्लॅटफॉर्म म्हणून मोठं स्थान आहे सवाई गंधर्वचं. मग जेव्हा तुमचं प्लॅटफॉर्म म्हणून मोठं स्थान असतं तेव्हा तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी येते. आणि ती जबाबदारी म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातल्या नवीन टॅलेंटला त्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं. तर मला असं वाटतं की सवाई गंधर्वचे आता जे कार्याध्यक्ष आहेत भीमसेन जोशींचे सुपुत्र श्रीनिवास जोशी, त्यांनी मी गेली 20 वर्ष सवाई गंधर्व सोबत आहेत, त्यांनी फार काटेकोरपणे या संकल्पनेचं पालन केलं आहे की दरवर्षी कमीत कमी 6 ते 8 हे प्रथमच सवाईत असणारे कलाकार असतात. म्हणजे एक स्पेशल एफर्ट घेऊन भारतभरातनं चांगले कलाकार शोधणं आणि त्यांना तो प्लॅटफॉर्म देणं, जेणेकरून त्या प्लॅटफॉर्ममुळे त्या माणसाची कला ही जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचेल आणि त्या कलाकाराला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल आपली कला सगळ्यांसमोर सादर करायचा. यंदा तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की 70व्या सवाई गंधर्वमध्ये जवळपास 14 ते 15 असे कलाकार आहेत की जे पहिल्यांदाच आपली कला सादर करतायत. म्हणजे हे भान आयोजकांनी जपलंय की सवाई गंधर्व हा मोठा प्लॅटफॉर्म आहे, तर त्या योगे नवीन शास्त्रीय संगीतातल्या कलाकारांना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की 99% केसेसमध्ये हे जे फर्स्ट टायमर्स ज्यांना म्हणतो आपण, जे पहिल्यांदा ज्यांना सवाईत चान्स मिळतो आपली कला, ते अक्षरशः या संधीचं सोनं करतात. मला आता तुम्ही नवीन आर्टिस्ट म्हणताय, मला एक विचारायचं आहे की जसं राहुल देशपांडे एस्टॅब्लिश नाव आहे, महेश काळे एस्टॅब्लिश नाव आहे, आपण महेश काळे त्या विषयावर येऊच पुन्हा, पण जे आता तुम्ही म्हणता नवीन कलाकार जे छान गातात बरोबर, पण त्यांचं नाव नाही आहे, मग अशा लोकांचा PR करताना तुम्हाला काय एफर्ट्स घ्यावे लागतात? हो, हा खरं खूप छान प्रश्न आहे. तर अशा लोकांचं PR करणं पुण्यात त्या मानाने सोपं आहे. त्यांनी जर काही चांगली संकल्पना आणली एखादी की ज्या योगे त्यांना अटेन्शन मिळू शकतं, ज्या योगे शास्त्रीय संगीताला किंवा कुठल्याही कला प्रकाराला कॉन्ट्रीब्युशन मिळू शकतं, बरोबर, अशी जर कुठली त्यांनी चांगली संकल्पना आणली तर पुण्यातला जो मीडिया आहे, म्हणजे मीडिया म्हटल्यावर मी आता प्रामुख्याने वृत्तपत्र बरोबर हा सेगमेंट जास्त करून बोलतोय, तर पुण्यातला वृत्तपत्र आणि पुण्यातला कल्चरल मीडिया अशा चांगल्या नवीन कलाकारांना आणि नवीन प्रयोगांना त्यांनी घेतलेल्या एफर्ट्सला एनकरेज करायला कायम पुढे असतो. पण मग त्यामुळे काय होतं, त्यामुळे असं होतं की शेवटी PR करता म्हणजे तुम्ही काय करता, तर तुम्ही त्याचं चांगलं काम वृत्तपत्रांच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे. करेक्ट. पण हे करत असताना तुम्हाला मीडियाचा सपोर्ट मिळणं फार गरजेचं असतं.
आणि तो सपोर्ट कल्चरलसाठी म्हणजे कला क्षेत्रासाठी पुण्यातली मीडिया देते, हे वैशिष्ट्य आहे पुण्यातल्या मीडियाचं. हो. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही पुण्यात एखाद्या चांगल्या कलाकाराचा, मग तो दृश्यकलेशी संबंधित असो, तो रंगमंचाशी संबंधित असो, तो गायन वादन सॉफ्ट म्युझिक किंवा कल्चरलशी संबंधित असो, या लोकांनी जर काही कलाकारांनी चांगला काही प्रयत्न केला तर त्या प्रयत्नाला एनकरेज करण्याचं काम पुण्यातल्या रिपोर्टर्सनी आणि पुण्यातल्या संपादकांनी, वृत्तपत्रांनी कायम केलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी पुण्यात PR करायला शक्य आहे का, सोपं आहे का असं म्हटलं तर याचं उत्तर माझ्या दृष्टीने हो आहे. याचं कारण असं आहे की मीडियाचं कल्चर तसं कल्चरचं आहे. पण आता महेश काळेंबद्दल आपण म्हटलं, महेश काळे मुळात आता US मध्येच असतात, बरोबर. ते इथे आले ते कट्यारचे सुरुवातीचे 25 प्रयोग केले, बरोबर, माझ्या माहितीप्रमाणे. त्यानंतर मग सदाशिवची भूमिका वेगवेगळ्या लोकांनी केली, मग डायरेक्ट सिनेमा आला, त्याच्यात महेश काळे गायलेत, बरोबर. पण आता ते अमेरिकेत, हा प्रवास नाटक टू सिनेमा, पण यात ऍक्टिंग नाही, याच्यात गाणं, बरोबर. मग तरी तुमचा जो PR तिथे कमाल आहे की ते US मध्ये असताना तुम्ही इथून सगळं हँडल करणं, ते कसं काय करता मग तुम्ही? महेश खरंच एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे. म्हणजे खरं तर माझी आणि त्याची ओळख सुरुवातीला राहुलनीच करून दिली होती. जेव्हा आम्ही कट्यारच्या रंगीत तालमींना जायचो आणि त्याचं PR करण्याच्या प्रोसेसमध्ये जेव्हा आम्ही होतो, तर त्यावेळेला माझी आणि महेशची ओळख राहुलनी सर्वप्रथम करून दिली. पण तुम्ही म्हटलं तसं त्या भूमिकेचा सदाशिवच्या सोनं केलं अक्षरशः महेशने. अगदीच. आणि त्यानंतर मग आमचा काही खूप काळ संपर्क नव्हता, पण काही वर्षांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी यांनी माझी आणि महेशला पुन्हा माझी ओळख करून दिली आणि पुन्हा आम्हाला कनेक्ट केलं असं म्हणू शकता तुम्ही. मग महेश आता काय काय करतोय अमेरिकेत, आणि मग त्याचा भाऊ मंदार काळे, आम्ही असंच भेटायचो. आणि भीमसेन जोशींचे पुत्र श्रीनिवास जोशींनी जेव्हा आम्हाला ओळख करून दिल्यानंतर थोडे आमचा संवाद वाढला. पण झालं असं की कट्यार काळजात घुसली सिनेमा जो सुबोध भावेंनी दिग्दर्शित केला, त्याला अभूतपूर्व यश मिळालं आणि रसिकांनी अक्षरशः तो डोक्यावर घेतला. म्हणजे त्याचं फिल्मचं जे अडॅप्टेशन होतं, त्या नाटकाचं फिल्मचं अडॅप्टेशन सुबोधनी इतकं सुंदर केलं होतं आणि त्याच्यात कुठली म्हणजे अशी चूक किंवा कमी त्रुटी असं काही म्हणजे नव्हतंच. काय फ्लॉक तुम्ही किती विचार करून काढलं. तिकडे संगीत त्याचं केलं होतं अभिषेकी बुवांनी आणि इकडे शंकर यांनी केलं, पण असं वाटत नाही की हे संगीत कमी पडलंय. नाही, काहीच त्या चित्रपटात काहीच कमी पडलं नाही अक्षरशः. म्हणजे असे चित्रपट खूप कमी वेळेस तयार होतात आणि सुबोधचं अभिनंदन. आताही सुबोध माझ्या मते काहीतरी त्याच धर्तीवर एक नवीन सिनेमा घेऊन येतोय. पण सांगायचा मुद्दा असा की महेश एक खरंच इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे अभिजात शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातली, की ज्याच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली. त्यानिमित्ताने एक चांगला मित्रही मिळाला. जेव्हा कट्यार काळजात घुसली चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत होता, त्यावेळेला त्यातलं जे क्लायमॅक्सचं जे गाणं होतं ते महेशनी गायलं होतं. आणि तोही रसिकांना तुफान, म्हणजे कट्यार काळजात घुसली मधलं असं कुठलं गाणं जे आवडत नाही, पण त्यातला जो क्लायमॅक्स शूट झालाय तोही अप्रतिम सुबोधनी शूट केलाय आणि त्याचं गाणंच महेशनी गायलं आहे. त्याच्यामुळे खूपच एक्साइटमेंट होती त्या बाबतीत. तर मग मी महेश आणि त्याचा भाऊ मंदार आम्ही कट्यार काळजात घुसली रिलीज झाल्यानंतर एकदा गप्पा मारत बसलो होतो. तर त्यावेळेला मी महेशला म्हणलं की महेश आता वेळ आली आहे लोकांना तू कोण आहेस ते सांगायची. तो म्हणजे काय म्हणलं आता कार्यक्रम एक केला पाहिजे ज्यामध्ये तू सेंटर पॉईंट असला पाहिजे, म्हणजे तूच मुख्य कलाकार आणि तुझाच कार्यक्रम. तो कार्यक्रम आपण केला पाहिजे, त्या निमित्ताने तू कोण आहेस हे लोकांपुढे आलं पाहिजे. तर म्हटलं नुसतंच हा गाण्याचा कार्यक्रम नको, आपण मध्ये संवाद, ज्या निमित्ताने तुझ्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू, तुझं सांगीतिक शिक्षण, तू शास्त्रीय संगीतात करत असलेलं काम, तू कट्यार काळजात घुसली संगीत नाटकात केलेली सदाशिवची भूमिका, आणि तू आता काय आहेस म्हणजे ॲज अ आर्टिस्ट तू काय आहेस हे लोकांना तुझ्या पर्सनॅलिटीचे वेगवेगळे फॅसेट्स करणं गरजेचं आहे. बाकीच्यांशी संवाद होतो कारण ते भारतात खूप काळ असतात. तर आता ही वेळ आली आहे की लोकांना सांगायला हवं तू कोण आहेस. तर तो म्हटला करूयात, काय करायचं सांग. आणि मग आम्ही एक कार्यक्रम केला आणि मी त्यावेळेला म्हटलं होतं महेशला की आपण हा कार्यक्रम फ्री ठेवू, त्याचं PR मला करायची माझ्या पद्धतीने मला तू परवानगी देते. म्हणजे तू सांग तुला कसं करायचं, तू म्हणतोस तसा कार्यक्रम मी बसवतो आणि स्टेजवरचं सगळं मी बघतो, बाकी तुला कसं करायचं ते बघ. आणि त्याच्या मागची खरं तर एक भावना अशी होती की आम्हाला लोकांच्याच मार्फत लोकांपर्यंत एक पोचवायचं होतं की महेशबद्दल किती एक्साइटमेंट आहे आता. बरोबर. आणि आम्ही यशवंतराव चव्हाणला तो कार्यक्रम ठेवला एक,
आणि तो कार्यक्रम ठेवल्यानंतर त्या कार्यक्रमाचं स्वरूप मी तुम्हाला आता सांगितलं की महेशचं व्यक्तिमत्व, गाणं आणि महेशच्या व्यक्तिमत्वाचे विविध संवादाच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून रसिकांपुढे आणायचे होते. मी तुम्हाला म्हणलं तसं चांगल्या कुठल्याही संकल्पनेच्या मागे पुण्यातली वृत्तपत्र उभी राहतात. आणि त्या काळामध्ये महेशच्या सराउंडिंग जी एक्साइटमेंट होती ती आम्हाला खरं तर एनकॅश करायची होती आणि ती त्या निमित्ताने लोकांमध्ये महेशविषयी चर्चा व्हावी अशी भावना होती. तो कळावा लोकांना मुळात, बरोबर, एवढं मोठं काम करतोय आणि इतका ताकदीचा कलाकार आहे लोकांना कळावं, ही त्याच्या मागची प्रामाणिक भावना होती. तर तुम्हाला सांगतो, मला हे सांगताना अक्षरशः अंगावर रोमांच येतात की आम्ही तो यशवंतराव चव्हाणला त्याचा पहिला कार्यक्रम ठेवला याच धर्तीवर आणि तो आम्ही फ्री ठेवला होता, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर. बरं. यशवंतरावची कॅपॅसिटी काहीतरी 900 सीट्सची आहे माझ्या मते. 2,500 लोक आली तिथे. 2,500 लोक आली आणि 2,500 लोक आल्यानंतर त्यावेळेला नेमका मी इंडियन प्रीमियर लीग नावाचं फुटबॉलची एक मोठी टुर्नामेंट असते, तर त्या कामाच्या निमित्ताने मी चेन्नईला होतो आणि चेन्नईला त्यावेळेला अभूतपूर्व पाऊस पडला, तर मी पुरात तिथे अडकलो होतो आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी मला येता आलं नाही. तर महेशला ऑडियन्सशी कनेक्ट करण्याची, म्हणजे त्याच्या गाण्याच्या व्यतिरिक्त, गाण्यामुळे तो त्याच्या ऑडियन्सशी कनेक्ट होतोच, पण गाण्याच्या व्यतिरिक्त आपल्या फॅनशी कसं कनेक्ट व्हायचं, त्यांना कसं एंगेज करायचं, याचं खूप छान त्याला समज आहे असं म्हणू शकतो आपण, किंवा त्याच्याकडे खूप ते छान एक स्किल किंवा क्वालिटी आहे असं आपण म्हणू शकतो. तर इथे मला सगळ्यांचे फोन सुरू झाले की अरे 2,500 लोक आले, आता काय करायचं, गोंधळ होतोय, गर्दी होते. पण महेशनी प्रसंगावधान दाखवलं. तेव्हा मी नव्हतो तिथे. महेश बाहेर गेला ऑडियन्स समोर, आतमध्ये लोक फुल, म्हणजे खाली अक्षरशः लोक जमिनीवर बसली होती. आणि महेश बाहेर गेला आणि बाहेरच्या सगळ्यांना महेश म्हणाला की तुमच्यासाठी आणखीन एक कार्यक्रम करीन लवकरच मी, तुम्ही जे प्रेम दाखवलंय मला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जागा उपलब्ध ही लिमिटेड आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची संधी मिळाली नाही, पण मी तुमच्यासाठी पुन्हा एक कार्यक्रम करीन. आणि नंतर तो क्राऊड हळूहळू शांत झाला, निघून गेला. आणि अर्थातच महेश ज्या ताकदीचा कलाकार आहे, त्या कार्यक्रमामध्ये जे काही 1,000 लोक तिथे होते, त्या कार्यक्रमानंतर असं झालं की 2 पद्धतीचे मेसेज कॅरियर्स तयार झाले. एक मेसेज कॅरियर ऑडियन्स जो होता तो खूप प्रिव्हिलेज्ड होता की 2,500 लोक आली होती, पण आम्ही महेशचा तो कार्यक्रम पाहिला, काय कार्यक्रम जोरदार झाला असं सांगणारा एक ऑडियन्सचा वर्ग होता. आणि दुसरा सांगणार होता की काय महेशचे जे फॅन आहेत लोक, तिथे आम्ही आलो, बाहेर केव्हाच सगळं भरलं होतं, 1,000-1,500 लोकही परत गेली आहेत. आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर अक्षरशः महेशनी मागे वळून पाहिलं नाही. आणि नंतर हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला महेशनी नंतर जी संकल्पना आम्ही डिसाईड केली होती की तू लोकांना कळावास त्यामधनं, त्या कार्यक्रमाला एक मूर्त स्वरूप दिलं आणि सूर निरागस हो, करेक्ट, या नावाने तो कार्यक्रम महेशनी केला आणि त्याचे 100हून अधिक हे कार्यक्रम झाले. तर अशा पद्धतीने आम्ही त्या काळामध्ये महेशला लोकांसमोर आणलं. म्हणजे महेश ताकदीचा कलाकार होताच, त्यांनी दाखवूनच दिले तो काय लेवलचा कलाकार आहे, काय त्याचं फॅन फॉलोईंग आहे, कमाल. आणि सोशल मीडियाचा उत्तम वापर करेक्ट महेश फार करतो व्यवस्थित. आणि त्याची मेमरी इतकी स्ट्रॉंग आहे की मी एकदा, म्हणजे हा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे, मी एकदा महेशचा गाण्याचा कार्यक्रम नाही ठेवला. महेशविषयी खूप एक्साइटमेंट त्या काळात जनरेट झाली होती. महेश खूप कार्यक्रम करत होता, म्हणजे इतके कार्यक्रम करत होता कधी कधी की कार्यक्रमानंतर तो इतका ड्रेन व्हायचा की सलाईन लावायला लागायचं. अरे बापरे. कारण सगळ्यांनाच महेश हवा होता त्यावेळेला. करेक्ट. आणि महेश प्रत्येकाला न्याय देत होता. म्हणजे आलेल्या ऑडियन्सला कधी त्यांनी कमी एनर्जी देऊन नाराज केलं. प्रत्येक वेळेला तेवढीच एनर्जी, त्याच इन्थुझियाझमनी, त्याच झीलनी महेशने कार्यक्रम प्रेझेंट केले कायम. पण एकदा माझ्या डोक्यात असं आलं की कधीतरी महेशचा एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम व्हावा. आणि मी IT क्षेत्रातल्या, फक्त IT क्षेत्रातल्या लोकांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी एक कार्यक्रम केला होता ज्यामध्ये महेशचे सांगीतिक विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे. महेशचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे नवीन ऑडियन्स शास्त्रीय संगीताकडे आणण्यामध्ये. तर हे करायला मिळावेत म्हणून मी एक कार्यक्रम केला. तर तिथे जवळपास 450-500 लोक आली होती. आणि फक्त विचार ऐकायला, गाणं गाणार नव्हतं महेश, हे विशेष आहे. तर जेव्हा ती लोक आली तर त्यात मधल्या काही, जेव्हा त्याचं बोलणं झालं आणि त्याने त्याचे विचार संगीताविषयीचे मांडले आणि त्यानंतर मग प्रश्नोत्तराचा सेशन सुरू झाला. तर त्या सेशनमध्ये काही प्रश्न विचारले. तर एखाद्या कलाकाराची मेमरी किती शार्प असते आणि त्या शार्प मेमरीचा त्या ऑडियन्सशी कनेक्ट करण्यासाठी किती छान उपयोग होऊ शकतो, महेशने इतकं सुंदर उदाहरण तिथे सेट केलं. तर एका ऑडियन्समधल्या एका मुलीने प्रश्न विचारला. तर महेशने तिला उत्तर द्यायला सांगितलं की तुला उत्तर मी फेसबुकवर दिलंय, तू पुन्हा का प्रश्न विचारतेस हा. वा वा. तर महेश
ज्या पद्धतीने ऑडियन्सशी कनेक्ट करतो, म्हणजे मला अजूनही आठवतं की एक दिवस कुठल्या तरी प्रोग्रामसाठी महेश मुंबईहून यायचा होता आणि त्याला उशीर झाला. तर मला म्हटलं तुषार उशीर होतोय. उशीर का होतोय तर लोणावळ्यातल्या कुठल्या तरी आजींनी महेशचं एक पेंटिंग काढलं होतं, तर त्यांच्याकडे जाऊन स्वतः त्या आजींच्याकडनं पेंटिंग घेऊन त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी तो थांबला होता तिथे, तिथून परत आला. तर तुमच्या कलेची कदर करणाऱ्या माणसाची कदर कशी करावी आणि त्याच्याशी कसं कनेक्ट राहावं छान, आय थिंक महेशकडे ती क्वालिटी खूप फिनॉमिनल आहे आणि त्याच्याकडच्या त्या क्वालिटीचा नवीन ऑडियन्स शास्त्रीय संगीताकडे आणण्यासाठी नक्कीच खूप योगदान महेशचं आहे असं मला वाटतं. रसिक हो, मी जे म्हटलं ना की बॅक एंडला लोक काय काय काम करत असतात की हे शो आता तू केला पाहिजे असं महेश काळेंना सांगणं, त्याच्यातून एक सगळं वेगळंच पुढे एक त्याच्यातनं एक वेगळा प्रवास सुरू झाला. म्हणून PR आवश्यक आणि म्हणून आज तुषार जोशी. मला तुम्हाला असंही विचारायचं की जसं तुम्ही हे सगळे महोत्सव, सांगीतिक महोत्सव करता, पण फार पूर्वीपासून तुम्ही चित्रपटांचंही सगळं PR करताय. कारण आपली भेट मला वाटतं 2012 साली शाळा चित्रपट आमच्या केतकीचाच, तेव्हा तुम्ही त्या चित्रपटाचा PR तुम्हीच केला होता. मग कुठल्या कुठल्या चित्रपटांचा PR तुम्ही केला? फिल्म इंडस्ट्री किंवा चित्रपट निर्मिती क्षेत्राशी माझा संबंध आला तो सगळ्यात सुरुवातीला आयनॉक्स नावाची जी चेन मल्टिप्लेक्सची भारतात आली, त्याचा जो नॅशनल लॉन्च होता त्याची पहिली प्रॉपर्टी पुण्यात आली आणि नंतर जो पुण्यात गोव्याचा जो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा व्हेन्यू आहे तो पण पर्रिकरांच्या काळामध्ये आयनॉक्सला त्याचं काम मिळालं आणि आयनॉक्स इस्टॅब्लिश झालं. तर ते या आयनॉक्स चेनच्या पहिल्या 2 प्रॉपर्टीच्या लॉन्चमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट होती त्याचं PR करण्यामुळे. आणि ज्या काळामध्ये भारतामध्ये मल्टिप्लेक्सची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती आणि खरं तर या काळामध्ये म्हणजे हा साधारणतः काळ असेल 2000च्या सुरुवातीपासून ते 2000चं दशक, म्हणजे 2000 पासून ते 2010 या 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मल्टिप्लेक्सची निर्मिती झाली. मल्टिप्लेक्सनी एक नवीन डायमेन्शन दिलं फिल्म एक्झिबिशन बिझनेसला आणि एक त्याच्यावर नवीन इकॉनॉमी आली आणि तशीच ज्यांना अपेक्षित होतं म्हणून मल्टिप्लेक्सची पॉलिसी आली होती खरं तर. तीच वेळ आहे की ज्या वेळेला ॲग्रेसिव्ह फिल्म प्रमोशनचा ट्रेंड आला. म्हणजे तुम्ही त्याच्या आधी कधी असं पाहिलं नव्हतं की आता जर तुम्ही पाहिलं तर कलाकाराच्या ज्या डेट्स घेतल्या जातात त्यातल्या 50% डेट्सच्या प्रमोशनसाठी राखीव असतात. शूटिंगच्या शेड्यूलसाठी 50%, शूटिंग पोस्ट प्रोडक्शन जे काय असेल त्या सगळ्यांसाठी 50% आणि उरलेले 50% हे तुमच्या फिल्म प्रमोशनसाठी असतात. म्हणजे प्रमोशनला किती महत्व येत आहे कारण की ऑडियन्स खूप आहे, घटना खूप घडत आहेत, मीडियम्स खूप आहेत, तर तुम्हाला तुमचा जर मेसेज पोहोचवायचा असेल तर तुम्हाला त्याला प्रमोट करावं लागेल. तर त्या काळामध्ये हे ॲग्रेसिव्ह किंवा सिस्टमॅटिक फिल्म प्रमोशन, ॲग्रेसिव्हपेक्षा सिस्टमॅटिक म्हणून सिस्टमॅटिक फिल्म प्रमोशन व्हावं आणि कलाकारांनी वेगवेगळ्या शहरात जाऊन ऑडियन्सशी कनेक्ट करावं आणि आपल्या फिल्मला प्रमोट करावं, हा ट्रेंड जो सुरू झाला त्या ट्रेंडच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी याच्याशी असोसिएट होतो. कारण आयनॉक्स एक मोठ्या मल्टिप्लेक्स चेनचा ब्रँड होता आणि त्या निमित्ताने आयनॉक्सला कायम मोठी सगळी चित्रपटातली मंडळी यायची आपापल्या सिनेमाला प्रमोट करायला. तर त्यांच्या तिथे मीडिया इंटरॅक्शन्स ऑर्गनाईज करणं, त्यांचे स्टेज प्रेझेन्सेस मॅनेज करणं, अशा रीतीने त्या पूर्ण प्रोसेसचा पार्ट मी होतो. अगदी मल्लिका शिरावतच्या पहिल्या सिनेमाचं PR सुद्धा मला त्या निमित्ताने करायची संधी मिळाली होती. आयनॉक्सचा सुरुवातीचा माझा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तसा मी याच्यापासून लांबच होतो फिल्म PR पासून आणि मी कॉर्पोरेट PR मध्ये रमलो कारण पुणे एक महत्त्वाचा कॉर्पोरेट हब आहे आणि कॉर्पोरेट मीडिया पण इथे त्या काळात खूप होता आणि कॉर्पोरेट्स पण हॅपनिंग होते खूप. ग्लोबलायझेशनमुळे खूप नवीन इन्व्हेस्टमेंट येत होत्या, खूप काही नवीन घडामोडी होत होत्या. तर कॉर्पोरेट PR कडे मी रमलो त्या काळानंतर. पण नंतर इंडियन मॅजिकाचे अध्यक्ष श्रीरंग गोडबोले यांनी खरं तर मला पुन्हा रंगा गोडबोले ज्यांना सगळेजण म्हणतात, तर रंगा सरांनी खरं तर मला पुन्हा फिल्ममध्ये आणलं आणि त्यांनी ते हरिश्चंद्रची फॅक्टरी या सिनेमाचे लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहत होते आणि त्यांनी मला जबाबदारी दिली होती की तुषार हे खरं तर खूप चांगलं आणि मोठं प्रोजेक्ट आहे, याचं चांगलं PR करून दाखव. तर त्याच्या प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्येच आम्हाला त्याचं चांगलं PR करण्यात यश मिळालं आणि तो चित्रपट पुढे ऑस्करला पण नॉमिनेट झाला. तर त्या प्रोसेसचा कुठेतरी मी पार्ट होतो आणि ते रंगा सरांमुळे तिथे होतो मी. तसंच रंगा सरांनी नंतर एक खूप छान प्रयत्न केला होता, तो म्हणजे चिंटू हे जे कॉमिक कॅरेक्टर आहे त्याला म्हणजे असा पहिलाच प्रयत्न होता की जिथे एक कार्टून स्ट्रीपमधलं कॅरेक्टर एका फुल लेंथ लाईव्ह ॲक्शन मूवीमध्ये येणार होता आणि तो अत्यंत यशस्वी प्रयत्न श्रीरंग गोडबोलेंनी केला आणि त्यांनी तेव्हा माझ्यावर विश्वास टाकला होता की तू या दोन्ही चित्रपटांचं PR तू बघशील का म्हणून. तर खरं तर मला
तेव्हा मी फिल्मशी संबंधित नव्हतो. आधी मी मल्टिप्लेक्सचं PR करायचो, पण त्या निमित्ताने फिल्म्सचं PR करायचो. खरं फिल्मचं PR करण्याकडे आणायला कोण कारणीभूत ठरलं तर गोडबोले सर. गोडबोले. आणि त्यांच्यासोबत काही 2-3 चित्रपटांचं त्यांनी प्रोड्यूस केलेलं किंवा त्यांचा सहभाग असलेल्या 2-3 चित्रपटांचं काम करायला मिळालं. 2 चिंटू होते. नंतर एक तुझा धर्म कोणचा नावाचा एक सिनेमा होता ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. आणि सुधा मूर्तींच्या नॉवेलवर नितीश भारद्वाज यांचा डायरेक्टोरियल डेब्यू असलेला एक सिनेमा होता पितृऋण नावाचा. त्याचं PR करायची पण संधी मला रंगासरांमुळे मिळाली. आणि नंतर असं झालं की माझे क्लायंट आहेत अनिरुद्ध देशपांडे म्हणून, जे अमनोराचे डेव्हलपर आहेत, विकसक आहेत. त्यांनी आणि महेश मांजरेकर जे मोठे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार आहेत, त्यांचं एक जॉईंट व्हेंचर झालं होतं ग्रेट मराठा एंटरटेनमेंट LLP नावानी. तर आय थिंक काकस्पर्श, शाळा वगैरे अशा सगळ्या मोठ्या फिल्म्स त्यातनं झाल्या. तर ही जेव्हा टायअप झाला तर माझं असं म्हणणं होतं देशपांडे सरांना की तुमचा एक्सपर्टीज म्हणजे तुम्ही एका मोठ्या स्केलचं प्रोजेक्ट तुम्ही करून दाखवलंय, तर तुमचं एक्सपर्टीज आता फिल्म लाईनमध्ये येत आहे कुठेतरी, तर ते आपण बोलायला पाहिजे असं कल्पना होती. तर त्यांनी त्याला होकार दिला, महेश मांजरेकरजींनी पण होकार दिला. आणि त्या निमित्ताने हा ग्रेट मराठा एंटरटेनमेंटचा लॉन्च आणि याचे काय ऑब्जेक्टिव्ज आहेत हे सांगण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्या सेटअपच्या किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून रिलीज झालेला पहिला एक चित्रपट म्हणजे शाळा. आणि त्या निमित्ताने मला शाळाच्या टीमसोबत आणि शाळाचं PR करण्याची संधी मिळाली. आणि काय छान तो चित्रपट केला होता सुजय डहाकेनी, आणि प्रत्येक कलाकारांनी त्याला खूप छान न्याय दिला होता. आणि मला उलट असं बरं वाटतं की मी कदाचित शाळा कादंबरी वाचली नव्हती म्हणून मी कदाचित जास्त एन्जॉय केला तो सिनेमा. कारण तुम्ही जेव्हा एखादी कादंबरी वाचता आणि मग सिनेमा बघता तेव्हा तुम्ही काहीतरी बॅगेज घेऊन जाता असं मला वाटतं. काय तर मला ते कुठलंही बॅगेज नव्हतं. आणि कदाचित माझं बालपण पण अशाच तालुक्यांच्या ठिकाणी गेल्यामुळे तिथली जी सगळी त्या सिनेमातली जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन मी खूप रिलेट करू शकत होतो. त्यामुळे शाळाच्या टीमसोबत PR करणं आणि शाळा सिनेमा एन्जॉय करणं हे मी स्वतः वैयक्तिक खूप एन्जॉय केलं. तुम्ही इतके वर्षापासून सांगीतिक महोत्सव करता आहात, आता तुमच्या बोलण्यात हे सगळं आलं की PR चित्रपटांचाही करता आहात, पण मुळात तुम्ही रमता कुठे? खरं तर मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं PRचं क्षेत्र इतकं एक्साइटिंग आहे की त्यात तुम्ही वेगवेगळे विषय हाताळता. आणि मुळात माझं असं ठाम मत आहे वैयक्तिक की तुम्ही ज्या प्रकल्पात किंवा ज्या प्रकल्पाविषयी सोबत काम करता, तुम्ही मनापासून त्याचा पाठ जर नसाल, तुम्ही इन्व्हॉल्व नाही झाले मेंटली त्याच्यामध्ये, तर तुम्ही नाही देऊ शकत आउटपुट चांगलं देऊ शकत नाही. तर त्यामुळे मी खरं तर सगळ्याच म्हणजे चित्रपटाचं PR असो, कॉर्पोरेट PR असो, क्लासिकल म्युझिकच्या इव्हेंट्सचं PR असो, किंवा महेश राहुल सारख्या सेलिब्रिटीजसोबत गायकांसोबत काम करणं असो, हे सगळं मी खूप एन्जॉय करतो मनापासून. आनंद मिळतो मला काम करताना, आनंद मिळण्याची. आणि ही गोष्ट काय खरी आहे की मी त्याचा अनुभव घेतलाय की एकदा तिथे तुषार जोशी आहे म्हटल्यानंतर सगळे निवांत असतात. ॲटलिस्ट माझ्या कामाच्या बाबतीत तेवढा विश्वास टाकतात तर ते प्रयत्न करतो. पण आवर्जून एक सांगतो की कदाचित मी थोडं जास्त काय एन्जॉय करतो तर स्पोर्ट्स. अच्छा, बरं. मला स्पोर्ट्स PR मध्ये काम करायची संधी मिळाली, अगदी छोट्या पातळीपासून ते अगदी मोठ्या पातळीपर्यंत. मी IPL केलंय मला वाटतं. हो. मी IPLचा मीडिया मॅनेजर म्हणून काम केलं आहे. IPLचं मीडिया मॅनेजर म्हणून काम करत असताना मी जवळपास 4-5 वर्ष काम केलं IPL सोबत. त्यातले काही वर्ष सुरुवातीला मी आपलं गहुंजेचं जे स्टेडियम आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं, तिथला व्हेन्यू मीडिया मॅनेजर म्हणून काम पाहिलं. आणि त्यानंतर मला मोठी संधी मिळाली ती म्हणजे IPLचा मीडिया मॅनेजर, म्हणजे सगळ्या IPLचा मीडिया मॅनेजर म्हणून काम बघण्याची. आणि तसंच रिलायन्स ग्रुपनी आणि स्टार स्पोर्ट्सनी एक इंडियन प्रीमियर लीग नावाचा एक फुटबॉलची लीग सुरू केली. तर त्याच्या इनॉग्रल एडिशनपासून ती पुढची 6-7 वर्ष त्याचा मी सेंट्रल मीडिया मॅनेजर होतो. तसंच ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट असेल, नंतर काही झहीर खान सारखे क्रिकेटर असतील, किंवा ग्रँड मास्टर अभिजित कुंटेंसारखे काही मोठे चेसचे खेळाडू असतील, यांच्यासोबत मला जे काही चांगले प्रयोग झाले स्पोर्ट्समध्ये, की जसा लीग फॉर्मॅट हा IPLच्या लेवलला जसा चालला तसाच तो फॉर्मॅट राज्यस्तरावर राबवता येईल का, यासाठी अनिरुद्ध देशपांडेंनी पुढाकार घेतला होता. आणि त्यांनी सुरुवातीला चेस लीग, महाराष्ट्र चेस लीग असेल, महाराष्ट्र बॅडमिंटन लीग, महाराष्ट्र टेनिस लीग, असा तो राज्यस्तरावर तो लीग फॉर्मॅट आणण्याचा एक प्रयत्न केला. आणि त्यामुळे मला या सगळ्या प्रयत्नांचा PR करायची एक संधी मिळाली.
तर स्पोर्ट्सचं एक वातावरण आणि जगच वेगळं आहे. हो हो अगदी. आणि तिथे असणारी एक्साइटमेंट, तिथे असणारी ॲक्शन, तिथे असणारी टाईम सेन्सिटिव्हिटी, थोडं प्रेशर जास्त असतं. पण कदाचित तुम्ही या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त काय एन्जॉय करतो असं विचारलं तर कदाचित मी म्हणेन की थोडंसं जास्त स्पोर्ट्स पी आरमध्ये मजा येते. या सगळ्या त्याचे जे काही एलिमेंट्स आहेत स्पोर्ट्स पी आरचे त्यासाठी. दुसरं असं की मला क्रिकेटसोबत खूप काम करायला मिळालं, म्हणजे IPLच्या माध्यमातूनच प्रामुख्याने. तर जाणवलं की भारतामध्ये खरंच क्रिकेट खूप इमोशनली क्लोज आहे. आहे खरं आहे. म्हणजे चाहत्यांच्या हो खूप क्लोज आहे. आणि IPLचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन मला वाटतं, त्याला क्रिटिसिझमही मिळतो IPLला बऱ्याचदा, बरोबर, की खेळाचा फॉर्मॅट बदलला, असं झालं तसं झालं. पण मला असं वाटतं की IPLचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की तो म्हणजे लहानपणी मी जेव्हा क्रिकेट पाहायचो तेव्हा फक्त मेल डॉमिनेटेड ऑडियन्स असायचा. म्हणजे तुम्हाला 100% फक्त पुरुष दिसायचे. बरोबर. पण फॅमिली क्राऊड ज्याला म्हणतात, तो फॅमिली क्राऊड क्रिकेटकडे वळवण्यात खरं कोणी यश मिळवलं असेल तर ते IPLनी आहे. बरोबर. एक नवीन ऑडियन्स. बरोबर. म्हणजे मग आज मुली पण तितक्याच एन्जॉय करतात जेवढं मुलं करतात क्रिकेट. आणि फॅमिली म्हणून तुम्ही जसं एखादा सिनेमा एन्जॉय करता तसंच तुम्ही आता एक फॅमिली म्हणून IPLची एक मॅच एन्जॉय करू शकतात. आय थिंक फॅमिलीला क्रिकेटकडे वळवण्यात IPLचा मोठा पार्ट आहे. तर या निमित्ताने खूप मोठे मोठे दिग्गज खेळाडू, मग ते महेंद्रसिंग धोनी असतील, सचिन तेंडुलकर असतील, विराट कोहली असतील, यांच्याशी कामानिमित्ताने कायम संवाद साधण्याची संधी मिळाली. पुण्यातल्या मोठमोठ्या काही समारंभांना क्रिकेटर्सला आणण्यासाठीचं लायझनिंग करणं आणि त्याचं PR करणं, अशी काही संधी मिळाली. त्यामध्ये क्रिस गेल असेल, नंतर रोहित शर्मा असतील, नंतर युवराज सिंग असतील, झहीर खान असतील. माझ्या आयुष्यामध्ये आणखी एक खूप इंटरेस्टिंग अशी घटना घडली की झहीर खान जेव्हा त्यांच्या करिअरच्या पीकला होते तेव्हा त्यांनी पुण्यात रेस्टॉरंट सुरू केलं होतं ZK's नावाने. बरं. आणि सौरभ गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग नंतर तिसरा भारतीय क्रिकेटपटू होते झहीर खान, की ज्यांनी स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं होतं. आणि काही रेफरन्समधनं झहीर खानच्या त्या रेस्टॉरंटसाठीचं PR करायची मला संधी मिळाली. तर त्यावेळेचं क्रिकेट कसं होतं आणि ती टीम कशी होती ते सगळं, ते IPL पर्यंतचं सगळं, हे सगळं पाहून त्या प्रोसेसचा पार्ट असणं हे खूप एक्साइटिंग होतं. पण स्पोर्ट्स PR कायम थोडंसं जास्त एक्साइटिंग आणि जास्त एनर्जी असणार असतं असं मी मानू शकतो. या सगळ्याबरोबर अजून एक वेगळ्या प्रकारच्याचा PR तुम्ही करता. पुन्हा गाडगीळ, कॉटन किंग, त्याच्यानंतर मला वाटतं जय हिंद कलेक्शन्स, JW मॅरिएट. बरोबर. हे सगळे वेगळे क्षेत्र आहेत. तुम्ही कसं काय, म्हणजे काय तुमचं किती सपोर्टिंग हँड्स किती आहेत तुमच्याकडे? नाही, खरं तर आमचं फील्ड असं आहे की आमच्या फील्डमध्ये माणसं वाढवून तुम्हाला स्केलअप नाही करतायत. कारण की PR ची प्रोसेस शिकून ती तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये यायला काही काळ जावा लागतो. करेक्ट. कारण याच्यामध्ये अमुक एक कर म्हणजे तमुक होईल असं होत नाही. यामध्ये तुम्हाला काही निर्णय सिच्युएशननुसार घ्यावे लागतात आणि ते योग्य की अयोग्य हे नंतर रिझल्ट आल्यावरच कळतं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा अनुभवच हे शिकवत जातो आणि त्या अनुभवातनंच तुम्ही शिकता आणि त्या अनुभवावरच तुम्ही पुढच्या गोष्टी प्लॅन करता. त्याच्यामुळे तुमची टीम छोटी असते पण ती खूप केपेबल असते. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या टीममध्ये मला स्नेहा कांबळे सारखी माझी एक सहकारी मिळाली की तिने तितक्याच सिन्सिअरली आणि खूप छान पद्धतीने, ती खरं तिचं जर्नलिझमचं बॅकग्राऊंड होतं पण जर्नलिझममधनं PR मध्ये सक्सेसफुली ट्रान्सफॉर्मेशन कोणाचं झालं असेल तर त्याचं एक उत्तम उदाहरण स्नेहा आहे. तिने खूप छान स्वतःला अडॉप्ट केलं या सगळ्या गोष्टींसाठी. तर सांगायचा मुद्दा असा की खूप मोठी टीम असणं गरजेचं नसतं. केपेबल टीम आणि इफिशियंट आणि सिन्सिअर टीम तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जसं म्हणलात की इतर क्षेत्रांसोबत या रिटेल ब्रँड्स आणि कॉर्पोरेटसोबत तुम्हाला काम करायचा अनुभव मिळाला, तर मुळात PR मध्ये यायचं ऑब्जेक्टिव्ह असं होता की मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला मिळावं. तर नशिबाने पण आयुष्यात अशा गोष्टी घडल्या की कधीतरी कॉर्पोरेटवरच फोकस होता, कधीतरी स्पोर्ट्सवरच फोकस होता, कधीतरी फिल्म्सवर होता, कधीतरी सांस्कृतिक महोत्सवांवरच होता. तर अशा आयुष्यातल्या काही काही फेजेस आल्या की त्या काळामध्ये ती सेगमेंट खूप जोरात होती आणि मी त्याचा पार्ट होतो. तुषारजी, आता एरवी आपण भेटतो, बोलतो, फोनवर बोलत असतो, पण आता इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणून मग माझा तो स्टडी सुरू होतो की काय वेगळं आहे त्यात. मला वेगळी गोष्ट एक या प्रकाराच्या पेक्षा अगदी वेगळी ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा इथे आले होते ट्रम्प टॉवर्सना व्हिजिट द्यायला, तर ती मॅनेजमेंट म्हणा किंवा तो PR सुद्धा तुमच्याकडे होता. केवढी मोठी गोष्ट आणि किती वेगळी आहे, कसं काय? ही खरं तर खूप एक गोल्डन मुमेंट करिअरमधली असं म्हणता येईल. PR च्या कामानिमित्ताने कायमच मोठमोठ्या पर्सनॅलिटीशी
कामानिमित्ताने इंटरॅक्ट करण्याची संधी, त्यांना भेटण्याची संधी मिळाली. आणि पुण्यामध्ये एक मोठे विकसक आहेत अतुल चोरडिया म्हणून, पंचशील रिअल्टी नावाने त्यांची एक मोठी कंपनी आहे. आणि त्यांच्या कंपनीनेच पुण्यातल्या JW मॅरिटची निर्मिती केली आहे, रिट्स कार्ल्टन या हॉटेलची निर्मिती केली आहे. आणि भारतातला पहिला ट्रम्प टॉवर जो आहे तो त्यांनीच उभारला. आणि मी JW मॅरिटचंही काम PRचं त्यावेळी पाहत होतो. आणि या पंचशील रिअल्टीचे वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स असतात, त्यांचे आलेले काही वैशिष्ट्यपूर्ण प्रोजेक्ट्स असतात, त्यांचंही PRचं काम मी पाहत होतो, नीड बेस्ड. तर मला त्या ब्रीफ म्हणजे मला फोन आला आणि यावेळेला खरं तर स्वतः अतुल चोरडियांचा आला. जनरली त्यांच्या कंपनीतनं कोणीतरी फोन करायचं आणि सांगायचं की आता अशी अशी रिक्वायरमेंट आहे, तुम्ही त्याचं काम बघाल, PRचं काम तुम्ही सांभाळा. तर त्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की पुण्यात पहिल्यांदा सिग्नेचर लाईन सूट्स नावाची एक संकल्पना पंचशीलने आणली होती. आणि एक अत्यंत वेगळा प्रयोग त्यांनी केला होता आणि त्याचं PR माझ्या हातनं खूप छान सक्सेसफुली झालं होतं. ते म्हणजे त्या सिग्नेचर लाईन सूट्सला ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांनी शोभा डे यांना घेतलं होतं. म्हणजे त्यांना ग्लॅमर आणि इंटेलेक्ट एकत्र हवं होतं आणि त्यांनी शोभा डेचं नाव त्यांच्यासमोर आलं. आणि त्याची आयडिया अशी होती की असे फ्लॅट्स की जे शोभा डेंच्या इनपुट्सनी डेकोरेट केले गेले, तर त्यांचं ते इंटेलेक्ट त्यामध्ये रिफ्लेक्ट व्हावं, त्यांचं ग्लॅमर आणि इंटेलेक्ट रिफ्लेक्ट व्हावं, असं त्याची मागची संकल्पना होती. तर या निमित्तानं माझी त्या पंचशील रिअल्टी या कंपनीशी ओळख झाली. आणि माझा एक मित्र आहे जेहान सातारावाला म्हणून, जो पंचशीलचं सगळं इव्हेंट्सचं काम पाहायचा. तर त्यांनी मला खरं तिथे इंट्रोड्यूस केलं. त्यांनीच मला पुण्याच्या हॉर्स रेसिंग सीझनला पण इंट्रोड्यूस केलं होतं. मी जवळपास 9-10 वर्ष आपल्या हॉर्स रेसिंगचा जो सीझन आहे पुण्यातला त्याचंही PR पाहिलं होतं. कमिंग बॅक टू ही संधी डोनाल्ड ट्रम्पच्या विषयीची, तर मला यावेळेला प्रथमच स्वतः अतुल चोरडियांचा फोन आला की डोनाल्ड ट्रम्प येत आहेत, आपण ट्रम्प टॉवर कल्याणी नगरला उभे केले आहेत आणि त्याच्या इन्स्पेक्शनसाठी डोनाल्ड ट्रम्प येत आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प त्यावेळेला प्रेसिडेन्शियल पदाच्या रेसमध्ये होते. तिकडे त्यांची वाटचाल सुरू झाली होती. ते एक मोठे बिझनेसमन, एक मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर, एक मोठे बिझनेसमन त्यांची ख्याती होती. टेलिव्हिजनचे काही त्यांचे प्रोग्राम्स अमेरिकेत खूप पॉप्युलर होते, त्यामुळे ते निमित्ताने सगळ्यांना माहिती होते. पण त्यांची वाटचाल जशी इकडे सुरू झाली अमेरिकेच्या प्रेसिडेंटशिपच्या पदाकडे, त्यामुळे ते जास्त चर्चेस होते. आणि त्या पार्श्वभूमीवर ते भारतात आले. मला वाटतं ऑगस्ट 2014 असावा तो महिना. आणि ते तिथे येणार, तर माझ्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली की ते येत आहेत म्हणल्यावर इथे, म्हणजे एकतर भारतातलं पहिलं ट्रम्प टॉवर, त्याच्या इन्स्पेक्शनला स्वतः ट्रम्प येत आहेत, ते आपल्याकडे येत आहेत, तर याचं उत्तम जे काही आपल्याला PR करता येईल ते करून घेण्यासाठी तू काय योग्य असेल ते कर. तर आम्ही काही प्लॅन केला होता. आणि त्यांच्या विमानाला, ते स्वतःच्या विमानाने आले होते, चार्टर्ड प्लेन ज्याला म्हणतात, स्वतःच्या विमानाने ते अमेरिकेतनं आले होते. मुंबईहून त्यांना टेक ऑफ घ्यायला काही कारणास्तव वेळ झाला आणि थोडासा प्रोग्राम बदलावा लागला. तर त्या बदलणाऱ्या प्रोग्राममध्ये ते पहिल्या विमानतळावरनं ट्रम्प टॉवर्सला आले. कारण विमानतळापासून ट्रम्प टॉवर जवळ आहे, म्हणून आम्ही असा विचार केला की ते इथे पहिले आले तर त्यांचं इकडचं इन्स्पेक्शन होऊन जाईल आणि मग बाकीच्या कार्यक्रमांना त्यांना पुढे जे JW मॅरिटला प्लॅन्ड होते तिथे त्यांचं मीडिया इंटरॅक्शन पण ठेवलं होतं, असं सगळं होईल. तर आम्हाला ते ट्रम्प टॉवरचं इन्स्पेक्शन करतायत, बघतायत, असे काही शॉट्स घ्यायचे होते. म्हणून आम्ही तिथे आधीच जाऊन पोचलो होतो. तिथे असं ठरलं की याच्यानंतर त्यांची, कारण एवढा मोठा माणूस येतो तर मीडियामध्ये एक्साइटमेंट होती सगळी आणि त्यांनाही त्यांच्याशी बोलायचं होतं. त्याला पार्श्वभूमी अशी होती की अमेरिकेतला एक मोठा बिझनेसमन आणि नरेंद्र मोदींनी गुजरातच्या चीफ मिनिस्टर पदावरनं पंतप्रधानपदी जस्ट सूत्र हातात घेतली होती. मे जून महिना असेल 2014चा. आणि त्याच्यानंतर हे भारतात येत होते. तर तेवढ्यात मला चोरडिया साहेब म्हणाले तिथे गेल्यानंतर की तुषार, हे सगळं झालं की त्यांना जरा इंडियन मीडिया आणि त्याच्याविषयी थोडं ब्रीफ करशील, जर त्यांची दुपारी आपली प्रेस कॉन्फरन्स आहे. तर त्यासाठी मी थोडा प्रिपेअर्ड होतोच. तर त्यावेळेला मला त्यांच्याशी एक 5 ते 7 मिनिटं वैयक्तिक बोलण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळी त्यांना मी इंडियन मीडिया कसा असतो, काय पद्धतीने ते प्रश्न विचारतात, त्यांच्या अपेक्षा काय असतात, एक जनरल त्याच्याविषयीची माहिती त्यांना दिली. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ते काय प्रश्न विचारू शकण्याची शक्यता असू शकते, याविषयीची थोडीशी त्यांना माहिती दिली. आणि शेवटी जाताना मी त्यांना म्हणलो की वी हॅव अ न्यू प्राईम मिनिस्टर आणि हू इज नोन टू बी अ डेव्हलपमेंट मॅन ऑफ वन स्टेट. करेक्ट. नाव ही हॅज टेकन ओव्हर ॲज द चीफ ऑफ द कंट्री. सो व्हॉट एव्हर यू स्पीक अबाउट इट इज व्हेरी लाईकली की यू विल गेट अ क्वेश्चन अबाउट हिम. करेक्ट. सो एक त्रयस्थ बिझनेसमन अमेरिकेतला म्हणून तुम्ही आता नवीन लिडरशिपला भारताच्या कसं बघता, ही खरी करेक्ट हेडलाईन असेल. तुम्ही चांगलं बोललात तरी हेडलाईन असेल आणि तुम्ही वाईट बोललं तरी हेडलाईन असेल.
तर असं सगळी त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना एक जाणवलं की अत्यंत इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एखादा माणूस एखाद्या कुठे जातो तर त्याचा वावर आणि त्याचं वागणं बोलणं हे कसं आजूबाजूच्या लोकांच्या मनावर कसं तो ठसवतो आपोआप, म्हणजे काही न करता ते ठसत असतं. तर तशा पद्धतीची त्यांची पर्सनॅलिटी होती असं जाणवलं, कारण त्यांचा तो वावर जवळपास 1 तास आम्ही पाहत होतो, सगळ्यांशी बोलणं, त्यांचा तिथला वावर, मला 5-7 मिनटं बोलण्याची मिळालेली संधी. यातनं लक्षात आलं की या माणसामध्ये अगाध काहीतरी, आपली गोष्ट समोरच्या माणसाला सांगताना त्यांनी अटेन्शन ठेवावं अशी एक ती जी काही पर्सनॅलिटी असते, ती पर्सनॅलिटी या माणसाकडे जबरदस्त आहे, नॅचरल आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा आणि त्यानंतर त्यांचं मीडिया ब्रीफिंग सेशन मला JW मॅरियटला ऑर्गनाईज करायची संधी मिळाली आणि अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान मोदींविषयीचा प्रश्न आला आणि त्यांनी एका बिझनेसमॅन सारखाच की एका स्टेटची ज्यांनी डेव्हलपमेंट केली त्या माणसाकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत, तसंच आम्हालाही भारतामध्ये गुंतवणुकीसाठी आमच्यासारख्या बिझनेसमॅनलाही खूप अपेक्षा आहेत, अशा आशयाचं उत्तर दिलं. ऑफकोर्स ती हेडलाईन झाली, पण आयुष्यातल्या काही गोल्डन मोमेंट्समध्ये करिअरच्या, प्रोफेशनल करिअरच्या, आज ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेत. तर कधीतरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आपण भेटलो होतो आणि त्यांच्याशी 4-5 मिनिटं बोलण्याची आपल्याला की वानखेडे स्टेडियमला एका मॅचचा मीडिया मॅनेजर म्हणून मी नियुक्त झालो होतो आणि त्या दिवशी पिकू सिनेमा जो आहे त्यावेळेला पिकू रिलीज झाला होता आणि सेट मॅक्स हे चॅनल त्याचं ऑफिशियल प्रमोशन पार्टनर होतं आणि सेट मॅक्स आमचं राईट होल्डर होतं, म्हणजे IPLचे राईट्स मॅक्सकडे होते. तर त्या निमित्ताने अमिताभ बच्चनजी हे वानखेड्याला आले होते आणि सचिन तेंडुलकर स्वतः तिथे मुंबई इंडियन्स टीमचे मेंटर असल्यामुळे तेही उपस्थित होते. तर आमच्या मॅचच्या आधीच्या मीटिंगमध्ये थोडी चर्चा झाली की आज 2 दिग्गज एकत्र स्टेडियमवर आहेत, तर यांचं काही एकत्र करता येईल का. तर मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की ही जी कल्पना होती ती क्रिकेटचा देव आणि स्टार ऑफ द मिलेनियम अमिताभ बच्चन या दोघांना जाऊन भेटणं, त्यांना या संकल्पनेविषयी सांगणं आणि त्या दोघांना यासाठी तयार करून आणणं आणि नंतर या दोघांना बोलतं करायला सुनील गावस्करांसारखं कोणीतरी मोठंच पाहिजे आणि ते येणं, हे सगळं जे कोऑर्डिनेशन आणि लायझनिंग होतं ते माझ्या हातनं खरं तर यशस्वीरित्या पार पडलं. आणि अशीच एक आठवण माझी धोनीविषयीची आहे. IPLचं काम जेव्हा मी सेंट्रल मीडिया मॅनेजर किंवा IPLच्या लेवलला काम करायला सुरुवात केली तेव्हा माझा पहिलीच मॅच जी इंडिपेंडेंटली करायची होती ती मॅच मला जी आली ती आली चेन्नई सुपर किंग्स, ज्याचे कर्णधार अर्थातच महेंद्रसिंग धोनी आहे. तर असं असतं की मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी असते, कोणाला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड असतो, कोणाला कुठला पुरस्कार असतो. ती प्रेझेंटेशन सेरेमनीची तयारी करताना त्याच्या आधी जो कॅप्टन हारतो त्या कॅप्टनची मुलाखत पहिले होते, जेणेकरून तो त्याचा पुढे जातो आणि मग नंतरचं ती प्रेझेंटेशन सेरेमनी होते. तर तो हे सगळे जे मुलाखती असतात त्याच्यामधलं या सगळ्या प्लेयर्सच्या टीम्सची आणि प्लेयर्सची आणि प्रोडक्शन टीमशी लायझनिंग आणि कोऑर्डिनेशनचं काम हे मीडिया मॅनेजरचं असतं, जे माझ्याकडे होतं, मी मीडिया मॅनेजर असल्यामुळे. तर पहिलीच मॅच माझी इंडिपेंडेंटली त्या स्तरावर असताना झालं असं की त्या दिवशी चेन्नई सुपर किंग्स हारलं आणि चेन्नई सुपर किंग्स हारलं असल्यामुळे अर्थातच हारल्यावरती मूड कोणाचा फारसा चांगला नसतो आणि असं असतं की मॅच झाल्या युनिट आमचं जे असतं इंटरव्ह्यू घेणारं प्रोडक्शन युनिट ते रेडी ठेवायची जबाबदारी पण माझी असते, म्हणजे प्लेअरला आणणं आणि ते युनिट रेडी असणं, ती जागा रेडी असणं की जिथे तो इंटरव्ह्यू होऊ शकेल, त्याला फ्लॅश इंटरव्ह्यू म्हणतात, जो पटकन होणारा इंटरव्ह्यू असतो छोटासा, त्यासाठी रेडी ठेवण्याची जबाबदारी माझी असते. नेमके त्या दिवशी रवी शास्त्री स्वतः इंटरव्ह्यू घेणार होते आणि मॅच अपेक्षेपेक्षा थोड्या कमी वेळेत संपल्यामुळे सेटअप रेडी होता पण इंटरव्ह्यू घेणारे रवी शास्त्री तिथे उपलब्ध नव्हते. त्यांना यायला 1-2-5 मिनिटं वेळ लागला. तर मी खूप घाबरलो, कारण धोनी रेडी, सगळं पण युनिट रेडी, पण इंटरव्ह्यू घेणारे रवी शास्त्रीच तिथे नव्हते. ते तिथनं निघाले दुसरीकडे, कारण अपेक्षेच्या थोड्या वेळेच्या आधी मॅच संपली. मी खूप घाबरलो आणि हे काही रेडी नाही पाहून धोनीनी चालायला सुरुवात केली ड्रेसिंग रूमकडे. मला काही सुचत नव्हतं, कारण तशी इंडिपेंडेंटली माझी पहिलीच मॅच होती ती करायची, म्हणजे तर मला काही सुचे ना काय बोलावं काय करावं म्हणून. तर मी जसे धोनी ड्रेसिंग रूमकडे जायला लागले त्यांच्या मागे मी पण चालत गेलो. तर धोनी किती चांगला ह्युमन बिईंग आहे याचे किस्से आपण ऐकलेत, पण मी त्याचा अनुभव घेतलाय. आता एवढ्या हजारो लोकांशी त्यांचा संबंध येतो, पण मी चालत ड्रेसिंग रूमपर्यंत गेल्यावर ते मागे वळले, त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मला हात केला, डोंट वरी, कॉल मी व्हेन रवी इज रेडी. ग्रेट.
आणि माझ्या अंगावर एकदम काटे झाले. तो पहिल्या मॅच संपल्यानंतरचा पहिला फ्लॅश इंटरव्ह्यू, आणि तो पण आपल्याकडनं वेळेत होत नाही म्हणून धोनीसारखा मोठी व्यक्ती ही तिथून निघून झाली आहे, आता काय करावं अशी मला भीती असताना त्या माणसाने इतकं कम्फर्टेबली मला बाजूला सांगितलं की डोंट वरी, कॉल मी वेन रवी इज रेडी. आणि तिकडनं 5 मिनिटात रवी शास्त्री आले. मी ड्रेसिंग रूमपाशी जाऊन त्यांना पुन्हा बोलवलं आणि धोनी शांतपणे आले आणि तो इंटरव्ह्यू देऊन गेले. क्या बात आहे. असं एक खूप चांगला अनुभव माझ्या म्हणजे इंडिपेंडंट म्हणून हँडल करणाऱ्या पहिल्याच मॅचमध्ये असा एक छान किस्सा धोनीच्या बाबतीत माझ्यासोबत घडला. क्या बात आहे. मग या सगळ्या चर्चेतून मला एक जाणवलं बरं का, तुमच्याकडे जर एखादं कार्य निघालं ना, सपोज मुलाचं लग्न निघालं, तर कपडा खरेदी ही जय हिंदमधून होणार, सोन्याची खरेदी नॅचरली पुन्हा गाडगे, पाहुण्यांचा स्टे JW मॅरियटमध्ये, एवढे तुम्ही फेस्टिवल करता तर कुठलाही व्हेन्यू अवेलेबल होणार, आणि कार्यक्रम करायला तर शेकडो कलाकार आहेत तुमच्या संबंधात. म्हणजे किती इझिली आणि छान एखादी इव्हेंट होईल. जोक सपाट, पण खरंच तुम्ही इतकं छान काम इतके वर्षापासून करताय. आणि मी जे मुळात तुम्हाला म्हटलं की कम्फर्टेबल असतात सगळे आर्टिस्ट. तुमचं नाव कुठेही घेतलं की मला तुषार जोशींनी तुम्हाला फोन करायला सांगितलं आहे, खूप रिस्पेक्टने बोलतात. याचं कारण आहे, तुम्ही खूप म्हणालात त्याप्रमाणे मन लावून तुम्ही खूप काम करता आणि 100% लोकांना रिझल्ट देतात. त्यामुळे 100% कलाकार आपला परफॉर्मन्स स्टेजवर देऊ शकतो. हे रसिकांना कळत नाही मागे काय सगळं चाललेलं असतं. म्हणून आज मला प्रकर्षाने तुमची मुलाखत घ्यायची होती. पण मनापासून धन्यवाद की तुम्ही पटकन तयार झालात आणि आपले छान हा योग जुळून आला. इनफॅक्ट तुमचे धन्यवाद की तुम्ही एक खूप छान पॉडकास्टची सिरीज सुरू केली आहे आणि त्याच्यावर खूप छान छान पर्सनॅलिटीजला तुम्ही फीचर करता, त्याच्यामुळे आम्हालाही छान छान कंटेंट बघायला मिळतं. तर स्वरश्री या पॉडकास्ट सिरीजचा तुम्ही मला भाग केलात आज, त्याच्याबद्दल मनापासून तुमचे आभार करत आहे. नाही, थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. अच्छा, नमस्कार, मी तुषार जोशी. मी पुणे स्थित एक PR कन्सल्टंट आहे. स्वरश्री या चॅनलला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप छान छान कलाकार आणि खूप छान छान पर्सनॅलिटीज यांचे इंटरव्ह्यूज यावर बघायला मिळतील.